नमस्कार. बोल व्हिडिओमध्ये सर्वांचं स्वागत. पश्चिम बंगालमध्ये एस-आय-आर हा मुद्दा सर्वाधिक महत्त्वाचा ठरला आहे आणि ह्या एस-आय-आरकडे सगळ्या भारतातल्या अन्य राज्यांचंही लक्ष लागलेलं आहे. तामिळनाडूमध्ये पण एस-आय-आर झालं, केरळमध्ये पण एस-आय-आर झालं. तिथेही अनेक मतदारांची नावं कमी झाली. आसाममध्ये मात्र झालं नाही. त्याची कारणं वेगळी होती. कारण तिथे नागरिकत्व कायद्याच्या तपासणीची एक अंमलबजावणी सुरू आहे. म्हणून तिथे एस-आय-आर करण्यात आलेला नाही. तामिळनाडू किंवा केरळमध्ये यावरनं मोठा विरोध झाला नाही. ते व्यवस्थित एस-आय-आर पार पडलं. पश्चिम बंगालमध्ये मात्र ममता बॅनर्जींनी प्रत्येक पातळीवर या एस-आय-आरला जबरदस्त विरोध केला आणि अगदी सुप्रीम कोर्टात त्या स्वतः हजर झाल्या, धरणे धरून बसल्या. आपल्या सगळ्या प्रशासकीय अधिकाऱ्यांनाही त्यांनी एस-आय-आरच्या विरोधात उभं केलं. प्रत्येक पातळीवर निवडणूक आयोगासमोर अडचणी कशा निर्माण करता येतील, हे ममता बॅनर्जींनी पाहिलं. किंबहुना त्यांची ती एक निवडणुकीची कॅम्पेनच झाली आणि ही कॅम्पेन अशासाठी होती, की जो दोष आपण भारतीय जनता पक्ष किंवा संघ परिवाराला देतो, की मतांचं ध्रुवीकरण करतात. जे हेमंत बिश्व शर्मा आसाममध्ये करतायत. ममता बॅनर्जींनाही मतांचं ध्रुवीकरणच हवं आहे. कारण त्यांनी असं नॅरेटिव्ह सेट करायचा प्रयत्न केलाय, की हा एस-आय-आर हा मुख्यतः अल्पसंख्याक किंवा मुस्लिम मतदारांना मतदानापासून वंचित करण्याचा एक मोठा डाव आहे केंद्र सरकारचा, की त्यांना परकीय ठरवण्याचा डाव आहे, त्यांना घुसखोर ठरवण्याचा डाव आहे आणि त्यामुळे हे मी होऊ देणार नाही. याचं कारण असं, की मागच्या प्रत्येक निवडणुकीत सातत्याने अल्पसंख्याकांनी त्यांना मोठ्या प्रमाणात साथ दिलेली आहे आणि ती मतपेढी किंवा ती वोट बँक ही त्यांना आपल्यापासून दुरावायची नाही, याची दक्षता त्या कायम घेत आहे. त्यामुळे भारतात एक परसेप्शन असं झालंय, की एस-आय-आर हे ममता बॅनर्जींना धोकादायक वाटतंय किंवा ममता बॅनर्जींना त्याचा निवडणुकीत फटका बसेल आणि भारतीय जनता पक्षाला त्याचा फायदा होईल. वस्तुस्थिती खरोखर तशी आहे का? जरा तपशिलात बारकाईने पाहिलं तर लक्षात असं येतं, की एस-आय-आरचा फटका जसा ममता बॅनर्जींना आहे, तसाच तो भारतीय जनता पक्षालाही आहे. किंबहुना भारतीय जनता पक्षाचेही जे आघाडीचे मतदार म्हणतात किंवा त्यांची वोट बँक ज्याला आपण म्हणता येईल, त्यांच्यातही मोठ्या प्रमाणात घट होण्याची शक्यता या एस-आय-आर एक्झरसाइज ज्याला एस-आय-आर प्रक्रिया सुरू आहे, त्याच्यातनं निर्माण झालेली आहे. आपण थोडं तपशिलात बघू, उदाहरणं बघू. पश्चिम बंगालमध्ये 84 मतदारसंघ हे एस-सी-एस-टी रिझर्व्ह आहेत. या रिझर्व्ह मतदारसंघात एकूण 1,57,000 मतदारांची नावं वगळली गेलेली आहेत. यातील 1,32,000 हे ज्या मतदारसंघात भाजप विजयी झाला होता मागच्या निवडणुकीत, तिथली नावं वगळली गेली आहेत आणि तृणमूल काँग्रेस विजयी झालेल्या मतदारसंघातनं फक्त 54,600 नावं वगळली गेली आहेत. याचा अर्थ ही जे 84 एस-सी-एस-टी मतदारसंघ आहे, त्याच्यापैकी ज्या मतदारसंघातनं सर्वात जास्त मतदार वगळले गेले एस-आय-आरमध्ये, असे 20 मतदारसंघ आहेत आणि त्यातल्या 14 मतदारसंघात भारतीय जनता पक्ष विजयी झाला होता. म्हणजे भारतीय जनता पक्षाच्या 14 विजयी मतदारसंघांना जे त्यांचा स्ट्राँगहोल्ड म्हटला जातो, मागच्या वेळी त्यांना तिथे चांगली मतं मिळाली होती. तिथे मोठ्या प्रमाणात मतदार रद्द झालेले आहेत एस-आय-आरमुळे. त्यामुळे हे फक्त तृणमूलसाठी धोक्याचं नाहीये. भारतीय जनता पक्षासाठी हा धोका आहे. पुढे जाऊया आपण, की टोटल जे 63 किंवा 65 लाख मतदार या एस-आय-आरमधनं वगळले गेलेले आहेत, त्यात सर्वात जास्त नावं वगळलेल्या 10 मतदारसंघांपैकी 9 मतदारसंघात भारतीय जनता पक्ष विजयी झाला होता. म्हणजे एकूण बंगालचा आपण विचार केला तर तिथे सुद्धा भारतीय जनता पक्ष विजयी झालेल्या मतदारसंघातून वगळलेल्या मतदारांची संख्या ही लक्षणीय म्हणावी अशी आहे. आणखी एक भारतीय जनता पक्षासमोरचं आव्हान म्हणजे मटुआ. मटुआ ही दलितांमधली एक तिथली जात आहे, जे मुख्यतः फाळणीच्या नंतर किंवा मुख्यतः 1971च्या आपले युद्धानंतर बांगलादेशातनं पश्चिम बंगालमध्ये आले आणि हे मुख्यतः बांगलादेशी म्हणूनच त्यांना ओळखलं जातं. बांगलादेशातनं आलेले दलित अशी ही जात आहे मटुआ आणि त्यांची संख्या मोठी आहे आणि बऱ्याच मतदारसंघात त्यांचा प्रभाव आहे.
या मटुवांमध्ये गेली अनेक वर्ष राष्ट्रीय स्वयंसेवक संघ आणि भारतीय जनता पक्षाने काम केलं. दिलीप घोष जे भारतीय जनता पक्षाचे पहिले गेल्या काही वर्षातले प्रदेशाध्यक्ष होते, त्यांनी तिथे बरंच काम केलं आणि त्यामुळे हा पट्टा हा भारतीय जनता पक्षाचा पट्टा म्हणून ओळखला जात होता. आता प्रॉब्लेम असा झालाय, की या मतदारसंघातनं, कारण ह्यातले बहुतांश लोक हे बांगलादेशातनं 71च्या युद्धानंतर बांगलादेशातनं आलेले असल्यामुळे यातील अनेकांना आपलं इथलं अस्तित्व किंवा आपण सलग पश्चिम बंगालमध्ये किती वर्ष राहत होतो हे सिद्ध करणं कठीण जात आहे. त्यासंबंधीचे कागदपत्र त्यांच्याकडे नाहीत. अनेक अडचणी त्यांच्यासमोर आहेत. त्यामुळे त्या मतदारसंघातनं मटुवा लोकांची नावं वगळली जाण्याची शक्यता वाढलेली आहे. त्यांची संख्याही मोठी असेल. यामुळे भारतीय जनता पक्षाची पंचाईत झाली आणि सुधींद्र जे आता ममता बॅनर्जी विरोधात लढतायत, सुवेंदू, तर त्यांनी मुद्दाम तिकडे काही बैठका घेतल्या आणि ह्या मटुवा लोकांना समजावण्याचा प्रयत्न केला, की जरी तुमची नावं वगळली गेली तरी काळजी करू नका. तुमचं नागरिकत्व कायम राहील. ही दक्षता आम्ही CAA हा जो कायदा आलेला आहे त्याच्यामार्फत करू. परंतु या मटुवा मतांमध्ये किंवा मतदारांमध्ये प्रचंड संशयाचं वातावरण निर्माण झालंय आणि त्याचा फायदा तृणमूलच्या ममता बॅनर्जी घेत आहेत. ते त्यांना सांगतायत, की बघा, तुम्हाला इथून बाहेर घालवण्यासाठी, तुमचं नागरिकत्व रद्द करण्यासाठी हा SIR एक्झरसाइज चालू झालेला आहे आणि त्याचा फटका तुम्हालाच बसणार आहे. त्यामुळे भारतीय जनता पक्षासमोर आपला गड गड नाही म्हणता येणार, पण जिथे त्यांनी उत्तम रिझल्ट मागच्या निवडणुकीत भारतीय जनता पक्षाने मिळवले होते, तिथेच मतदारांची संख्या कमी होणं हा फटका भारतीय जनता पक्षाला कितपत बसतो याची शंका किंवा याबद्दल संशय आता स्थानिक नेत्यांना येऊ लागलाय. त्यामुळे SIR आपल्या फायद्याचा का तोट्याचा ठरणार, ही पण शंका त्यांच्या मनात डोकावू लागली. दुसरीकडे तृणमूल काँग्रेसलाही असाच धोका आहे आणि तो पण इंटरेस्टिंग बघण्यासारखा आहे. पश्चिम बंगालमधले 10 जिल्हे असे आहेत, की जिथे मुस्लिम मतदारांची संख्या ही जवळपास 40 ते 90% इतकी आहे. जिल्हे नाही, मी मतदारसंघ म्हणतोय. 40 ते 90%. त्याला म्हणजे ते हार्ट ऑफ मायनॉरिटी वोटर्स असं म्हटलं जातं. अल्पसंख्याकांचं तिथे इतकं आपले कॉन्सन्ट्रेशन झालेलं आहे, की अल्पसंख्याक मुस्लिम समाज ठरवतो कोणी निवडून यायचं किंवा निवडून यायचं नाही. म्हणजे मुर्शिदाबादमध्ये 22 मतदारसंघ असे आहेत, की जिथे 40 ते 90% मुस्लिम मतदार आहेत. 22 आणि मुस्लिम मतदारांची संख्या 40 ते 90%. या 22 मतदारसंघापैकी 20 मतदारसंघात तृणमूल काँग्रेस मागच्या निवडणुकीत विजयी झाली. अल्पसंख्याकांनी त्यांना भरभरून मतं दिली आणि फक्त 2 ठिकाणी भारतीय जनता पक्षाला विजय मिळाला. आता या मुर्शिदाबादमध्येच 10 लाख मतदारांची फेरतपासणी किंवा पुनर्पडताळणी SIR खाली न्यायालयाकडनं सुरू झालेली आहे. म्हणजे या 22 मतदारसंघातले 10 लाख किंवा समजा आपण धरू त्यातले 60% जरी मतदार वगळले गेले तरी त्याचा मोठा फटका हा तृणमूल काँग्रेसला बसेल. किंवा मालदा मतदारसंघ आपण पाहिला तर त्याच्यात 8 मतदारसंघ असे आहेत, की जिथे मुस्लिमांचा किंवा अल्पसंख्याकांचा डॉमिनन्स आहे. ते ठरवतात कोणी निवडून यायचं, निवडून यायचं नाही. तिथे पण TMC विजयी झाली आहे. परंतु आता तिथे काँग्रेसने शिरकाव केलाय आणि मागच्या वेळेही केला होता, पण आता काँग्रेस आपली बैठक जरा पक्की करायच्या मागे लागलाय. त्यामुळे तिथे तृणमूल काँग्रेसला धास्ती निर्माण झाली आहे, की आपला मतदारसंघ आपले कमी होतील की काय. म्हणजे SIR मुळे एका बाजूला तृणमूल काँग्रेसला अल्पसंख्याक मतदार घटण्याची भीती आहे. दुसऱ्या बाजूला भारतीय जनता पक्षाला आपले मटुवा मतदार, शिवाय SC-ST कॉन्स्टिट्युएन्सी मधले आपले मतदार म्हणजे आदिवासी आणि इथले मतदार यांची संख्या कमी होण्याची धास्ती वाटते. अशा रीतीने SIR हा तृणमूल काँग्रेस आणि भारतीय जनता पक्ष दोघांसाठीही एक आव्हानाची परिस्थिती उभी करत आहे असं आपल्याला म्हणता येईल. धन्यवाद.